सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्यपीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या सुमारे 5 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका नियमितपणे प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 45-46 पुष्पांपासून आदरणीय महाराज श्री दत्त पुराण या ग्रंथाविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय महाराज पुढे सांगतात की श्रेष्ठ अशी निर्विकल्प समाधी आहे. या निर्विकल्प समाधीमध्ये एकमात्र परब्रह्माचा अनुभव येतो. याच अवस्थेचा अनुभव घेणारा पुन्हा ढळत नाही. ब्रह्मरूपात चित्त असणाऱ्या योग्याला जर अडथळे आले तर योग्याने सावधपणाने त्यावर उपाय करावा. हे राजा, आणि माझी प्रमुख असलेल्या 8 सिद्धी आहेत. या सिद्धींमध्ये योगी सक्त झाला असता समाधी योग नष्ट होतो, तो योग कमी होतो. ते सर्व अणिमादी नश्वर जाणून त्यामध्ये मनाला सक्त करू नये. त्यात सुषुप्तीमध्ये लीन झालेल्या चित्ताला आत्मविवेकाच्या दृष्टीने जाणावे आणि कामाधिकांच्या उपभोगात असणाऱ्या मनाला पुन्हा शांत करावे. स्थिर बुद्धी झालेल्याने सानुरागी मनाला विषयाभिमुख करू नये. बुद्धीने विवेकाने निस्पृह निस्संग व्हावे. विक्षेप वृत्तीचा अभाव असलेल्या ब्रह्मस्वरूप झालेला तो कृतकृत्य झालेला असतो. त्याची प्रारब्ध कर्मे सोडून सर्व कर्मे क्षीण झालेली असतात. काम नामाची हृदय ग्रंथी नष्ट होऊन संशय फिटलेला असतो. ज्याला निर्विकल्प समाधी अनुभवता आली त्याची ही लक्षणे आहेत. प्रारब्ध कर्माचा उपभोग घेत असतानाही आत्म्यामध्ये हा रममाण होतो, म्हणजे जीवन मुक्त होईल. ही महत्वाची योगावस्था आहे. या अवस्थेवर आरूढ झालेला तो वेड्यासारखे आचरण करीत स्वात्म्याचे दर्शन घेणारा म्हणून परमानंदी असलेला तो मुग्ध, आंधळा, बहिरा, जीभ नसलेला पांगळा वाटणारा तो योगी नेहमी स्वैराचारी असतो. विषयांचे सानिध्य असतानाही समर्थ असूनही इंद्रिय अविकल झालेला नेहमी झोपल्यासारखा असेल तर त्याला मुग्ध म्हणतात. बसला असता किंवा जात असता याची दृष्टी दूर जात नसते. वाहनाची जागा सोडून तो विराज राहतो, त्याला आंधळा म्हणतात. तसेच पुढच्या काही श्लोकांमध्ये कोणती लक्षणे असलेल्या योग्याला काय म्हणतात व काय त्याचं महत्व आहे याबद्दल स्वामी महाराजांनी समजावून सांगितले आहे. व अशा प्रकारची योग चर्चा प्राप्त करून उत्तम भूमिकेचा आश्रय घेऊन जीवनमुक्त झालेला तो योगी कर्मफल मुक्त झाल्यानंतर विदेह मुक्ती मिळवतो असे ते सांगतात. हे राजा, हे प्रतिपादक शास्त्र विनम्र नसलेल्या शिष्याला सांगू नकोस. हे अर्जुना, शुद्ध अंतकरण असलेल्या श्रद्धावान शिष्याला हे जरूर सांग असे दत्तात्रय भगवान म्हणतात. इथे दत्तात्रय पुराणातला उपासना कांडातील 4था अष्टकाचा 2रा अध्याय इथे समाप्त होतो. पुढच्या अध्यायात कार्तिकेयाला भगवान दत्तात्रय सांगतात की आत्म्याकडे मनाची योजना करणारी बुद्धी जेव्हा होते तेव्हा प्रेरक आणि जगाला कारण असलेल्या माझे तू स्तवन करावे. सांगितलेला योग सिद्ध होण्यासाठी स्वतःचीच उपासना भगवान दत्तात्रय इथे सांगतात आहे. जो ध्यानाने आपले अंतःकरण मत्स्वरूप करतो तो माझीच सेवा करतो. सर्व योगांमध्ये खरोखर तो मला अत्यंत आवडतो. हे राजा, तू सुद्धा योगाचा अभ्यास करीत माझी सेवा कर. माझ्या कृपाप्रसाराने याच जन्मात ताबडतोब तू माझी सायुज्यता मिळवशील. असे कथन केलेला राजा विनम्रपणे नमस्कार करून कंठ दाटून म्हणाला. त्याच वेळी त्याचे मुखकमल प्रफुल्लित झाले, डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले आणि त्याच्या अंगावर रोमांच उठले. माझे मोहरूप ज्ञान आणि त्यामुळे होणारे कष्ट तुझ्या वचनाने नष्ट झाले आहे. अंतःकरणात ज्ञान सूर्य प्रकट झाला आहे, त्यामुळे अज्ञान कुठल्या कुठे पळून गेले. ती तुझीच कृपा आहे, यात माझी कोणती दीक्षा. क्लेश आणि रोग हरण करणाऱ्या तुझ्या चरण कमलाच्या स्मरणाने हे श्रीशा, रमेशा, महेशा, मी कृतार्थ झालो आहे असे तो राजा म्हणतो. दैवयोगाने माझ्या अंतःकरणात अंगुष्ठ मात्र पुरुष तू असल्याने मावणारे तुझे चरण कमल
जे मला दाखवलंयस त्या प्रेम श्रवणाऱ्या चरण कमलाचे कोण सेवन करणार नाही. शरणागताचे ताप दूर करणाऱ्या पातकी जनांचे दैन्य दूर करणाऱ्या तुझ्या कल्याणकारी ऐश्वर्यशाली चरणाला मी नमस्कार करतो. ज्या चरणाच्या ठिकाणी जगद्भ्रम थोडा कल्पिलेला होता, त्या भ्रमात काय झाला असता तोच अद्वय आहे हे मी जाणले. सेवन करण्यास योग्य खेद निवर्तक आत्मज्ञान देणारे, आद्य अनंत कामरूपी धनाचे अपहरण करणारे आणि शांती देणारे अशा त्या पादाचे मी स्तवन करतो. स्वयंज्योती असलेला तो तू अग्रहरण अन्यथा ग्रहण अविर्भाव तिरोभाव वर्जित असल्याने अभाव म्हणजे जन्मादिवर वर्जित स्थावर जंगम स्वरूप आहेस. तो सिद्ध नित्य शुद्ध बुद्ध स्वरूप सर्वरूप अपूर्व हरता अकर्ता असा तू आमचे मातेप्रमाणे रक्षण करणार आहेस. तू देह कर्णातीत असून सर्वात्मा आणि ज्ञानी लोकांचा आधार आहेस. ज्याप्रमाणे लाकडात असलेल्या उष्णतेने जाणला जाणारा अग्नी मंथन करीत असता क्रमाने जाणला जातो, त्याचप्रमाणे चित्सुख स्वरूप आत्मा ध्यानाने जाणला जातो. भक्तीने आकळलेला तू एकमेव स्पष्ट आहेस. मायाभ्रमामुळे पाण्यातील सूर्याप्रमाणे नाना प्रकारांनी भासतोस, तरीही तू स्वस्थ आहे. वस्त्रातील धाग्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हे विश्व विणले गेले आहे, त्या सर्वांचे कारण असलेल्या सच्चिदानंद रूप अद्वय असलेल्या तुझी मी सेवा करतो. आदरणीय वामन इथे म्हणाले की हा वस्त्र शब्द हा ईशावास्य उपनिषद आणि माध्यंदिन संहितेच्या 40व्या अध्यायातील पहिल्या सूचीत याचा उल्लेख आला. तीच कल्पना, तीच उपमा महाराजांनी इथे वापरली आहे. महाराज सहजपणे वेदांताचा आशय इथे सांगत आहे. पुढे महाराज सांगतात की मायेने मृगजळाप्रमाणे भासणारा हा संसार वृक्ष आहे. त्याला 100 वासनारूपी मुळे आहे. पाप व पुण्य ही 2 बीजे आहेत. 5 विषय ही त्याची संतती आहे. त्रिगुण ही त्याची नाळ आहे. पंचमहाभूते हा त्याच्या फांद्या, तर 10 इंद्रिय त्याचे अंतर आहे. गीतेमध्ये 15व्या अध्यायात सुद्धा संसार वृक्ष अथवा त्याचे रूपकात्मक वर्णन आले आहे. महाराजांनी तशाच पद्धतीचे वर्णन इथे केले आहे असे आदरणीय महाराज म्हणाले. जीव व ईश्वर हे 2 पक्षी ज्याच्यावर असून 3 देह ही त्याची वल्कले आहे. त्या वृक्षाची सुख दुःख ही 2 फळे असून तो संसार वृक्ष प्राचीन असून चैतन्याच्या आश्रयाने राहिला आहे. विषय लंपट असलेला दुःख मिळवतो, तर योगी सुख हे फल प्राप्त करतो. ज्ञान वृद्ध असलेले परमयोगी विद्यारूप खडगाने त्या भौत रूपाचा छेद करून परमपदाला जातात. ज्या मनापासून पुन्हा परत येणे नाही. आपल्याला हे बघितल्यावर आपल्याला इथे पुन्हा गीता आठवते व अशा रीतीने महाराज अनपेक्षितपणे वेदांत आपल्या समोर आणतात असे बाबा महाराज म्हणाले. हे कल्याण निदाना अशा स्वरूपाच्या तुझ्याकडे मी प्राप्त झालो आहे, म्हणून मी करायचे ते केले आहे, मिळवायचे मिळवले आहे, यात शंका नाही. हे गुरु तर अकम्य असूनही जाणल्या जाणाऱ्या गुणाकरा गुरुत्तमा तुला नमस्कार होतो. तू माझ्याजवळ नेहमी राहावे. अशा प्रकारे स्तुतीने सुतारक पवित्र कीर्ती असलेला श्री दत्तात्रय प्रसन्न झाला. चित्त नेत्र आणि मुखकमल प्रसन्न होऊन प्रेमाने म्हणाला, हे निष्पापा, तुझ्या कृपा प्रसादाने तू परम तत्व जाणले आहे. हे जसे दृढ होईल तसा प्रयत्नपूर्वक अभ्यास कर, असा त्याला उपदेश केला आहे. त्यापुढे भगवान दत्तात्रय काय सांगतात व राजा कसा अभ्यास करतो हे आपण आता पुढील पुष्पात बघू असे आदरणीय शेवटी म्हणाले व आपल्या प्रबोधनाला त्यांनी इथे स्वल्प दिला. की बाबांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. अनुसूया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात्.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव विदितम मत प्रसादेन परम तत्वम त्वया नघ यावत दृढी भवेत तावत अभ्यासम कुरु यत्नता. जे भगवान दत्तात्रय सहस्त्रार्जुनाला असं म्हणतात की माझ्या कृपा प्रसादानं तू परमतत्व जाणलं आहे, तुला परमतत्वाचं ज्ञान झालं आहे. हे जे ज्ञान आहे ते दृढ होईल अशा पद्धतीने तू प्रयत्नपूर्वक अभ्यास कर. तावत अभ्यासम कुरु यत्नता, प्रयत्नपूर्वक अभ्यास कर. त्याबरोबर ते आणखीन एक सूत्र असं सांगतात भगवान दत्तात्रय. तरी निरामया हृदया गुडेशात्रासनं दृढं बद्धोपविश्य सुचिरं समकाय शिरा स्वदृक् मयोपदिष्टं यत्तत्त्वं सम्यक् चिन्तय भक्तितः तत्र बोधः समाधिर्वा निर्विघ्नो यो भवेत्स्वच. म्हणजे तरी निरामया हृदया, ही निरुपद्रवी जणू काही अंतःकरणात असलेली एक गुप्त अशी गुहा आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात असते तशी ही अंतःकरणात असलेली निरुपद्रवी. याचा अर्थ काय की या गुहेमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा उपद्रव नाही, म्हणून निरामय असं म्हटलं त्यांनी, निरुपद्रवी अशी. ही जी गुप्त गुहा आहे या ठिकाणी तू दृढासन करून म्हणजे स्थिर होऊन, दृढ इच्छाशक्तीने स्थिर होऊन बराच काळ शरीर मस्तक समतोल करून बसावं. बद्धोपविश्य सुचिरम समकाया शिरा स्वदृक्. समकाया समतोल होऊन बसायचं आणि आत्मदृष्टी होऊन मी उपदेश केलेल्या तत्वाचं मयोपदिष्ट यत तत्वम सम्यक चिंतया भक्तितः, म्हणजे भक्तिपूर्वक भक्तिभावाने यथायोग्य चिंतन कर. मी तुला जो उपदेश केलाय त्याच, आणि मग तुला अशा पद्धतीने जे ध्यान लागेल त्याला भगवान असं म्हणतात दत्तात्रय, तत्र बोधः समाधिर्वा. त्या ठिकाणी ध्यानामध्ये जो बोध किंवा तुला एक प्रकारची समाधी म्हणजे मनाचं समत्व किंवा साम्यावस्था ही जी तुला प्राप्त होईल तो म्हणजेच मी आहे असं समज. म्हणजे तो जो बोध तुला समाधीमध्ये होईल तो मी आहे. म्हणजे याचाच अर्थ त्या समाधीमध्ये तुला जे ईश्वर तत्व, जे आत्मतत्व, जे ब्रह्म, जे परमतत्व ते मीच आहे असा तुला बोध होईल. जे थोडक्यामध्ये मम हृदयस्थ दत्तम, माझ्या हृदयात दत्त आहे अशी जर एखाद्याने कल्पना केली तर तो बोध त्या समाधी अवस्थेत तो गेला की तो प्रत्यक्ष दत्त स्वरूप झाला. त्याच्या हृदयात दत्त आहे ही त्याला जाणीव होते, असं अपरोक्षपणे भगवान दत्तात्रय सांगतात. आणि मग त्याला सहस्त्रार्जुनाला भगवान असं उपदेश करतात, अनुभूयं चिरं तेन कृतकृत्यो भविष्यसि इत्युक्त्वा दक्षिणं हस्तं निददौ तत् शिरस्यरस्य रजा. म्हणजे
अशा पद्धतीने अनुभूयम चिरम तेन, बराच काळपर्यंत तसा अनुभव घेऊन कृतकृत्य भविष्यसी, तू कृतकृत्य कृतार्थ होशील. म्हणून भगवान दत्तात्रेयांनी काय केलं तर इत्युक्त असं बोलून दक्षिण हस्तम म्हणजे उजवा हात निदधो तर शिरस्य त्याच्या डोक्यावर ठेवला. त्या आपल्या शिष्याच्या सहस्त्रार्जुनाच्या डोक्यावरती उजवा हात ठेवला. मग भगवान दत्तात्रेय काय म्हणतात, मा भी राजन कृतार्थस्त्वं सायुज्यम मम यास्यसि इत्युक्तस्य प्रणम्याशु गुहा गत्वाम यथाविधी उपविष्टासने दध्यौ प्रसन्न कर्णो अर्जुन समाहितो अल्पकालेन सो भवत्सुत दृढासनाः. म्हणजे मा भी राजा भिवू नको, तू कृतार्थ झाला आहेस. राजन त्वम कृतार्थस्तम, आणि तू आता माझ्या सायुज्य गतीला प्राप्त होशील. म्हणजे जशी काही माझ्याशी तुझी एकता होईल, सायुज्य मम यास्यसि, असं मग जेव्हा भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं, मग या राजाने इत्युक्तस्तम प्रणम्याशु गुहाम गत्वा यथाविधी, मग तो राजा त्याच्या त्या अंतःकरणाच्या गुहेमध्ये गेला, म्हणजे ध्यानात गेला. आणि मग भगवान दत्तात्रेयाला नमस्कार करून उपविश्वासने दध्यो प्रसन्न अंतःकरण अर्जुनाः, आणि मग त्या अंतःकरणाच्या गुहेमध्ये गेल्यानंतर यथाविधी तो आसनस्थ झाला आणि प्रसन्न चित्त असा त्या अर्जुनाने मग समाधी लावली. आणि मग समाहितो अल्पकालीन सो भवत्सु दृढासना, आणि थोड्याच काळात तो त्या समाधी अवस्थेत म्हणजे त्या अंतःकरणाच्या गुफेमध्ये त्या विशिष्ट अवस्थेत तो स्थिर झाला. मग याच्या पुढचं अत्यंत महत्वाचं असे जो प्रसंग आहे किंवा सूत्र आहे, तो महाराजांनी या ग्रंथात काय सांगितलं आहे ते म्हणतात, उत्थितो द्वादशही दिने पुनर्मासेन सुस्थिरा पुनस्थाणुर्निश्चलात्मा त्रिमास्या स समुत्थिता उत्थाय शनके प्राप्य ववंदे घ्र अब्ज ईशितु तमालिंग्याः भगवानु अनुभूतम किमुच्यताम. म्हणजे उत्थितो द्वादशा दिने, मग तो एकदा समाधीत गेल्यावरती बरोबर 12 दिवसांनी तो उठला. 12 दिवस पण त्याची पहिल्यांदा समाधीला. मग पुनर्मासेन सुस्थिरा, मग समाधीत जागा झाल्यानंतर पुन्हा 1 महिन्याकरता पुन्हा त्या समाधी अवस्थेत गेला. पुनर्मासेन सुस्थिरा, आणि मग तो जणू काही एखाद्या खांबाप्रमाणे निश्चल झाला. आणि मग पुन्हा स्थाणुर निश्चलात्मा त्रिमास्या समुत्थिता, नंतर 3 महिन्यानं तशीच ध्यान धारणा मग तो उठला. तर अशा पद्धतीने भावार्थाने 3 महिन्यापर्यंत त्यांनी सतत समाधीचा अभ्यास केला. मग हळूहळू तो जेव्हा प्राप्य वंदे घ्र ईशितो, हळूहळू भगवान दत्तात्रेयाच्या चरण कमलाला त्यांनी नमस्कार केला, पादुकांना.
मग दत्तात्रेयाने समालिंग्या भगवान अनुभूतम किमुच्यताम. तेव्हा भगवंतांनी त्याला आलिंगन दिलं आणि दत्तात्रेयाने विचारलं, आता तू कोणचा अनुभव घेतला ते सांग. अशा पद्धतीने 3 महिना तू समाधी अभ्यास केल्यानंतर तू निश्चल होऊन गेला, आता तुला कोणता अनुभव आला तो. आणि मग भगवान स्वतः त्याला असं म्हणतात, दत्तात्रेय, दृढासनो भवात कालम वेतावंतम समाहिताः कथम व्यग्रया बुद्ध्या नैश्चल्यम परमम गताः. म्हणजे दृढासन घालून शांत झालेला तू, दृढासनो भवात काल एतामवंतम समाहिता, तू या काळपर्यंत सूक्ष्म बुद्धीने लय विक्षेप रसास्वाद रहित, या कुठल्याच गोष्टीचा स्पर्श न होता अशा निश्चल अवस्थेत कथम व्यग्रया बुद्ध्या, निश्चलत्या अवस्थेत म्हणजे त्या निर्विकल्प समाधीपर्यंत तू कसा गेला. म्हणजे एक प्रकारे भगवंतानी जणू काही त्याला त्याचा अनुभव विचारला. तेव्हा हा अर्जुन काय म्हणतोय, रस्याः अर्जुनो नत्वा भूमन क्वानुभव पृथक पृथक को अनुभविता सर्वस्त्रामिहं खे खवत. तर तो असं म्हणतो, किंचित हसून, रहस्य अर्जुनो नत्वा, किंचित हसून आणि दत्तात्रेय नमस्कार करून तो अर्जुन म्हणाला, हे सर्वसाक्षी परमेश्वरा, सर्वत्रास्म्यपे खवत. शांत चित्त झालेला कोणता अनुभव आणि अनुभव घेणारा कोण, यात वेगळेपणाच नाहीये. जणू काही सर्वच ठिकाणी आकाशातल्या आकाशाप्रमाणे मी आहे. सर्वत्र अस्म्यहं खे खवत. सगळ्या दूर जसा आकाश आहे तसा मीच सगळ्या दूर आहे, असं तो म्हणतो. याचा अर्थ काय, त्या अर्जुनाच्या ठिकाणी आता ध्येय आणि ध्यान ही जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटीचा जणू अंत होऊन गेला. आणि मग महाराज भाष्यामध्ये असं म्हणतात की त्रिपुटी ही आहे ही निधिध्यासनापर्यंतच असते. जोपर्यंत माणूस विशिष्ट निर्विकार समाधी अवस्थेत पोहोचत नाही तोपर्यंत त्याला निधिध्यासन ओढ लागलेली असते. तोपर्यंत ध्याता, ध्येय आणि ध्यान ही त्रिपुटी अस्तित्वात असते. पण अंतःकरण जर ध्येयाकार होऊन गेलं तर मग ही त्रिपुटी काय होते, ही जणू काही अभाव रूप होऊन जाते, ती राहतच नाही. आणि मग तो जो जीवात्मा आहे तो जणू काही परमात्मा स्वरूपातच एकाकार होऊन गेला असा अनुभव येतो. आणि मग जेव्हा असा एखादा योगी हा जीवात्मा आणि परमात्मा या ऐक्याचा अनुभव घेतो, त्याच्यासाठी म्हणून या आकाशाचा दृष्टांत दिला आहे. असा अनुभव येतो का, किंवा साध्या भाषेमध्ये असा अनुभव कोणी सांगू शकतो का. याला एक उत्तम असं सूत्र तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलंय. तुका म्हणे जेथे नाही मितूपण, तवा वेते कवण कवणार. किंवा चिदानंद रूपम अहमेक दत्यम, चिदानंद रूपम अहमेक सत्यम. दत्त आणि चिदानंद आम्ही एकच आहोत, हा एक भावार्थ आहे.
ही एक विशिष्ट पद्धतीची समाधीची अवस्था आहे आणि त्याचा हे अनुभवाचं प्रमाण आहे. मग तथाप्युत्थित एवानुस्मरे श्री सद्गुरु कृपाम परानंदे निमग्नस्य त्रिपुटी नैव भाती मे. आणि मग हा असं म्हणतो की असं असतानाही समाधीतून मी जेव्हा बाहेर आलो तर मला काय अनुभूती येते आहे, तर मला एवा एशानुस्मरे श्री सद्गुरु कृपा, मला सद्गुरु कृपेची आठवण होती आहे. त्याचं मी स्मरण करतो, कारण केवळ गुरुकृपेमुळे मला हे साध्य झालंय असं याला सांगायचं आहे. तो म्हणतात की त्यामुळे काय झालंय की परानंदे निमग्नस्य त्रिपुटी नैव भाती मे. मला आता या परमानंदामध्ये मी जो बुडून गेलो आहे, तर मला या त्रिपुटीचं आता मला भानच नाही आहे. मग हा असं म्हणतो, कदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानी मनसा सहा परमानंद आभाती धीश्चापी मम विचेष्टते. म्हणजे अशा प्रकारच्या समाधी काळात, अशा अवस्थेत पंच ज्ञानेंद्रिय आणि मन, मनःष्ठानी इंद्रियाणी, पंच ज्ञानेंद्रिय आणि मन या सगळ्यांचा जणू काही निरोध झाला, यांच्यावर नियंत्रण आलं आणि मग तो परमानंद प्रकट होतो. आणि हे पंच ज्ञानेंद्रिय आणि मन यांचा निरोध झाल्यामुळे आणि त्या परमानंदाची प्राप्ती झाल्यानंतर एका अर्थाने जेव्हा तो योगी शांत झाला, तर बुद्धीच्याही निरनिराळ्या ज्या क्रिया असतात त्या सुद्धा त्या ठिकाणी थांबून जातात. म्हणून मग ते असं म्हणतात, महाराज म्हणतात, धीश्च अपि, धी म्हणजे बुद्धी, अपि न विचेष्टते, बुद्धी सुद्धा इकडे त्याची काम करत नाही, विचलित करत नाही त्याला. मग तदा प्रमत्तता स्वामीन सुस्थिरेंद्रिय धारणा स आनंदो न करणे वाचो मच हृदया धिया. हे स्वामी, त्यावेळेस त्या समाधी काळात असलेली अप्रमत्तता, तदा अप्रमत्तता, सुस्थिर असलेली इंद्रियांची धारणा, सुस्थिरे इंद्रिय धारणा, आणि स आनंदो, तो आनंद इंद्रियांनी जे न करणे वाच्यो, म्हणजे इंद्रियांनी किंवा अंतःकरणाने किंवा बुद्धीने सुद्धा, मग चरुधा धिया, बुद्धीने सुद्धा सांगता येणार नाही. तदा ज्ञातापि चात्मार्थम वृत्तीही प्राग भावनावशात अद्यानुस्मर्यते भूमानंदम ध्यात्वम कथम ब्रुवे. म्हणून त्यावेळी अज्ञात असतील ही आत्मार्थ वृत्ती समाधीपूर्व भावनेने आधी स्मरली जाते, ही वृत्ती फक्त. म्हणून ही जी आनंद वृत्ती आहे हिचं फक्त स्मरण असतं. बुद्धी वृत्तीने व्यापलेला आनंद हा अनुभवून देखील कसा सांगता येईल. हा जो आत्मानंद आहे हा बुद्धीने एखाद्या विशिष्ट वृत्तीने काही सांगता येत नाही. आणि मग हा अर्जुन असं म्हणतोय, भवत्प्रसादानंद मनुभूतो अस्म्यनुत्तमं पुनर्देह दशाम नीता प्रारब्धेन जवीयसा. देवा, आपल्या कृपा प्रसादाने अत्यंत आनंदाचा मी अनुभव घेतलेला आहे. भवत्प्रसादात आनंद अनुभूत, तुमच्या
कृपाप्रसादाने मी या आनंदाचा अनुभव घेतला आणि मग मी तो आता कदाचित पुनर्देह दशाम प्रारब्धेन जवी असा, म्हणजे मी तो असा वेगवान असं जे माझं प्रारब्ध आहे त्यामुळे पुन्हा मी या सामान्य दशेला प्राप्त झालो आहे. आणि मग हा भगवान दत्तात्रेयाची स्तुती करतोय राजा सत्राज. तो म्हणतो इह कापी नमे हानीर भवंतम पश्यतो विभो सगुणोपी ही पूर्णात्मा सर्वानंद निधीर भवान. हे विभो, इथे तुला पाहत असताना मला कोणताही त्रास नाही. तू कुठल्याही दशेत आहे, तू कसाही आहे, मला मनाला किंचित सुद्धा काही असं वेगळं वाटत नाही. कारण सगुण असलेला सुद्धा तू खऱ्या अर्थाने तू पूर्णात्मा आणि सर्वानंद सागर आहे. हे सांगायचं कारण काय, तर पहिल्यांदा हे सहस्त्रार्जुना जेव्हा भगवान दत्तात्रय भेटले तेव्हा दत्तात्रय कसे, तर अवधूत पिशाच, उन्मत्त अवधूत पिशाच अशा अवस्थेत त्याला भेटतात ते. आणि त्याला सांगतात, आता सांगतोय की तुम्ही या सगुण अवस्थेत कशी असा, पण तुम्ही खऱ्या अर्थाने पूर्णात्मा आणि सर्वानंद निधी, तुम्ही सर्वानंदाचं जणू काही आगर आहात. आणि ते म्हणतात बहुना किमी होक्तेन निस्तीर्णो अस्मिन् भावाब्दुदे परमानंद संदोहम निमग्नो अस्मिन् निराकुल. म्हणजे आणखीन काय सांगावं, किमी होक्तेन, तर या जणू काही भवसागरातून मी पार झालो आहे अशी मला आता अनुभूती होते आहे. आणि परमानंद संदोहम निमग्नोस्मी, मी परमानंदामध्ये निमग्न आहे. जणू काही परमानंदाच्या डोहामध्ये मी निराकुल होऊन सर्व संग, त्याला म्हणतात त्यागी, अशा पद्धतीने या परमानंदामध्ये डुंबलो आहे. असा हा जेव्हा राजा असं म्हणतो आहे, पुढे तो काय म्हणतो, न किंचित मे अस्ति कर्तव्यम कृतम सर्वमेशेषता ज्ञातव्यम अपि विज्ञातम प्राप्तमप्यहो, प्राप्तव्यमप्यहो. आता मला काहीही करायचं उरलेलं नाही. न किंचित मे अस्ति कर्तव्य, आणि जे काही करायचं होतं ते कृतम सर्वम अशेषता, जे काही जाणायचं होतं ते सगळं मी जाणलं आहे. आणि ज्ञातव्य म्हणजे जाणले आहे, विज्ञातम, आणि प्राप्तम अप्यहो, आणि जे मला काही प्राप्त करायचं ते मला प्राप्त होऊन गेलेलं आहे. आणि आता मग हा राजा असं म्हणतो, इदम स्वात्मसुखम त्यक्त्वा मनोमे नैति कुत्रचित नकम कृतेन राज्येन नाकम त्यक्तेन वा पुनः. म्हणजे आता हे जे मी आत्मानंदाचं स्वात्मसुख जे घेतलेलं आहे ते सोडून माझं मन आता कुठेही जात नाही. इदम स्वात्मसुखम त्यक्त्वा, हे सोडून मनोमे नैति कुत्रचित, कुठेच माझं मन जात नाहीये. आणि नकम कृतेन राज्यानं, केलेल्या राज्यानं सुख नाही, मग स्वर्ग त्याग करून कुठलं सुख आहे. नाकम त्यक्तेन वा पुन्हा, राज्याचंही सुख नाही, स्वर्ग सुखाचंही काय, मला काही त्याची जणू काही जाणीव नाहीये. आणि मग या ठिकाणी भगवंतांनी किंबहुना स्वामी महाराजांनी उपनिषदांचं
एक जण काही सूत्र सांगितलं जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि महाराज म्हणतात, अदम पूर्णमिदम पूर्णम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्यादाय पूर्णम ही पूर्ण ब्रह्मावशिष्यते. बहुतेक सगळ्यांना माहिती आहे पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते. ते पूर्ण आहे आणि हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण लागतो आणि पूर्णाचे पूर्ण घेऊन पूर्ण ब्रह्म शिल्लक राहतो, असा हा वेदांताचा भाग आहे. या ठिकाणी आपण वेदांताची किंवा या वाक्याची चर्चा करणार नाही, पण पुढे राजा असं म्हणतो, आत्मिक परिपूर्णोत्र अत्र ज्ञान्य किंचित चित्तता परम ज्ञातम भवत प्रसादाने भगवन्ना अत्र संशया. खऱ्या अर्थाने आत्मा एक परिपूर्ण आहे आणि त्याशिवाय दुसरं काहीही नाही. हा जो आत्मा आहे हा पूर्ण आहे. हा सगळ्या जगात उत्स्फूर्त व्याप्त आहे. त्या पूर्णातनं पूर्ण काढलं काय आणि पूर्णात पूर्ण टाकलं काय. जे उरतं तेही पूर्णच आहे तेही पूर्ण. पूर्ण मिळवावं शिष्यत्व. आणि याचा तुलना कशाशी केली तर आत्म्याशी, हे परब्रह्माशी, परमात्मा. म्हणून तो असं म्हणतो की तुझ्या कृपा प्रसादामुळे ज्ञातम भवत प्रसादाने भगवानना अत्र न संशय. भगवान आता यात मला मुळी शंका नाही. म्हणजे सर्वाभूती सर्व जगात सर्वत्र ओतप्रोत व्याप्त जो आहे तो आत्माच आहे, असं त्या ठिकाणी सांगतात. माऊलीने असं म्हटलं आहे की जणू काही तो आकाशच होऊन गेला. एक प्रकारे माऊलीने उपमा दिली. ते असं म्हणतात की वस्तूशी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता. तिथे जाणण्याने जाणता भेद कैसा, ही जशी एक अवस्था आहे. तर हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना सचराचर विश्व आपणची झाला. जण काही तो पूर्ण विश्वच आपण होऊन गेला अशी ही अवस्था आहे. हेच या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. किंबहुना सचराचर विश्व आपणची झाला. आता हा राजा असं म्हणतो, अतो राज्ये व्यवहरतो देशे कालार्थ वस्तुषु सदा वाहते चिदात्मात सुखमयो अखिला दिशा. म्हणून राज्यात व्यवहारात अतो राज्ये व्यवहरतो देश काल देशे काला अर्थवस्तुषु देश काल अर्थवस्तूमध्ये मला नेहमी चिदात्मा भासतो. सदा भाती चिदात्मात, मला नेहमी चिदात्मा भासतो. म्हणून मला सुखमयो अखिला दिशा, मला सर्व दिशा या सुखरूपच वाटतात. जिकडे पाहावे तिकडे अवघा गोविंद गोपाळ. तिकडे आहे तिकडे मला त्या सुखरूपा आनंद असा दिवस. या ठिकाणी त्यांनी महाराजांनी चिदात्मा असा शब्द वापरलाय. यदा ज्ञा भवतो भूयो ध्यानार्थ प्रविशी गृहाम इक्षे भवत स्वरूपम वा सगुणम नागरहो मम. जर आपली आज्ञा होईल तर ध्यानासाठी पुन्हा मला गृहेत प्रवेश करेल. यदाज्ञा भवतो भूयो ध्यानार्थ प्रविश्य गृहाम. पुन्हा मी तुमची आज्ञा असेल तर पुन्हा त्या गुहेत जातो, म्हणजे पुन्हा समाधीत जातो. आणि अन्यथा
इक्षे भावा स्वरूपम वा सगुणोन नाग्रहो मम, किंवा तुझं सगुण रूप पाहिन किंवा आत्मरूप पाहिन, आता माझा कुठल्याही गोष्टीकरता आग्रह नाही. नाग्रहो मम, मला आग्रह नाही. तुझं सगुण रूप पाहिन किंवा आत्मरूप पाहिन. मग भगवान दत्तात्रेय अर्जुनाला असं म्हणतात, श्रीश प्राह नृपस्नात्वा कृत्वा नित्यविधीं सुधीहि कृत्वाहारम समाधींच शोभूते व्रज पूर्ण दुःख. मग भगवान दत्तात्रेय म्हटलं की राजा, ता प्राहा नृप स्नात्वा कृत्वा नित्यविधीं सुधी, तू आता तुझं स्नान आणि नित्य कर्म करून आहार घेऊन कृत्वा आहार, मग समाधींचे शोभ होते. मग पूर्ण दृष्टी अशी लाभलेला तू उद्या समाधीचा अनुभव घेण्यासाठी जा. म्हणजे आता तू स्नान वगैरे कर, तुझं नित्य नैमित्तिक कर, आहार घे, मग समाधी करता जा. आणि बघ हा अर्जुन पुन्हा समाधी अवस्थेत गेला. इत्याज्ञ प्रप्तस्तथा चक्रे सो अर्जुनोथो समाहिता षण्मासात पुनरुत्थानं प्राप्यसी दत्तवांछया. म्हणजे अशी आज्ञा झाल्यानंतर तो अर्जुन जो समाधीला गेला, तो षण्मासात पुनरुत्थानम, 6 महिन्यानंतर दत्तात्रेयाच्या इच्छेने समाधीतून बाहेर आला. त्यांनी त्यानंतर जी समाधी लावली ती 6 महिन्यापर्यंत. मग पुन्हा दत्ताने आज्ञा दिली तर तथा पुनर्विशेष युक्तो भूयो योगी समाहिता वर्षेणोत्थागत्य दत्वाग्रे श्री गुरु स्थिता. नंतर पुन्हा प्रवेश केला असं जेव्हा भगवान दत्तात्रेयांनी म्हटलं, तेव्हा हा योगावस्थेत गेलेला, योगी झालेला हा अर्जुन ना समाधी अवस्थेत गेला आणि मग 1 वर्षानं समाधीतनं बाहेर आला. वर्षेणोत्थाय चागत्य, 1 वर्षानंतर समाधीतनं बाहेर येऊन दत्तात्रेयाच्या पुढे नमस्कार करून उभा राहिला. दत्वाग्रे श्री गुरु स्थिता. मग भगवान दत्तात्रेयांनी काय केलं, तम प्राह प्रणतम शांतम स्वभक्तम भक्तवत्सला स्वाग्रे तमुपवेशांगम त्वया पुष्टम मयोदितम. त्या विनम्र तेम प्राहम प्रणतम शांतम, त्या शांत विनम्र अशा स्वतःच्या भक्ताला स्वभक्तम भक्तवत्सल, भक्तवत्सल असे भगवान दत्तात्रेयांनी तो अग्रे अमुपप्रवेशांग, त्याला स्वतःच्या पुढे असं बसून म्हणाले, हे शिष्या त्वया पुष्टम मयोदितम, तू जे काही विचारलेलं आहे ते तुला मी दिलं आहे, तुला सांगितलं आहे. तू जे काही मला विचारलं, किमाचरेण मे कृत्यम तवापीच तथाप्ययम धर्मं सनातन सबलो लोकोपकृतये सदा. किंवा आता जर तुला असं वाटत असेल, किमाचरेण मे कृत्यम तव अपीच तथाप्ययम, मला तर आचार्याचं काय, मी काय करावं, असं जर तुला वाटत असेल तर धर्म सनातन सभ्यो लोकोपकृतये सदा, लोकांच्या उपकारासाठी हा सनातन धर्म तुला सुद्धा आचरण करायला पाहिजे. तुला सुद्धा जे जरी तू आता 1 वर्ष समाधी लावून सिद्ध झाला आहे, तुला आनंद प्राप्त झालाय, तू स्वतः जणू की दत्त स्वरूप होऊन गेलाय, माझ्याशी तुझं तादात्म्य होऊन गेलंय, एवढा अनुभव आहे, तरी सुद्धा लोकांच्या उपकारासाठी लोकसंग्रह आपली कर्तव्यम कर्तुमासी,
तू लोकांसाठी म्हणून तू उपकारासाठी आणि हा सनातन धर्म टिकवण्यासाठी तुला जे राजोचित व्यवहारोचित आलोचित आचरण करायचं असेल ते करणं योग्य आहे किंवा भाग आहे. म्हणून भगवान दत्तात्रेय त्याला असं उपदेश करतात, लोकबाधा निरासार्थम विपरीतम क्वचित दहीही धरित्वापि नहि त्याज्या क्रिया वर्णाश्रमोचिता. लोकांचा त्रास दूर करण्यासाठी कदाचित कुठेही बाहेर तुझ्या दिनचर्येच्या विरुद्ध भ्रमण करीत असताना सुद्धा विपरीतम क्वचित द्वही वर्णाश्रमाचा योग्य क्रिया सोडू नये. या तुला वर्णाश्रम धर्माच्या क्रिया आहेत त्या सोडू नको. आणि याचा अर्थ तू इतरांसारखा जसा वागतोय थोडक्यात तसं तुला वागायला पाहिजे. तू राजा आहे, तुला राजासारखंच वागायला पाहिजे. ग्रस्थेन त्वया भूप विविधा कर्मचोदना लोकसंग्रह सिद्ध्यर्थम श्रद्धयेव विजानताः. जे राजा ग्रस्थाश्रम स्वीकारलेल्या आणि जाणकार असलेल्या ज्ञानी असलेला तू लोकसंग्रहासाठी अशा पद्धतीने कर्म करायला पाहिजे. लोकसंग्रहासाठी कर्म करतो म्हसी का म्हणे आता राहिलो उपकारा पुरता. तेव्हा माऊलीने एक ठिकाणी असं म्हटलंय की भगवान कृष्ण म्हणतात, इतरांची गोठी तुझं काय सांगू किरीटी, मीची ठाई वर्ताते मीची ठाई वर्तावे लागे. अरे मला सुद्धा तुमच्यामध्ये आल्यानंतर तुमच्यासारखंच मला वागावं लागणार आहे, राहावं लागणार आहे. कारण यद्याचरती श्रेष्ठ तत्र देवे तरो जना यत् प्रमाण सकृते लोकस्तदनु वर्तते. असे जे लोक असतात, ज्ञानी असतील, योगी असतील, सिद्ध असतील, त्यांनी सुद्धा लोकसंग्रहासाठी लोकोपकारकांसाठी लोकांमध्ये राहून त्यांच्या पद्धतीनेच आचार धर्माचं पालन करायला पाहिजे. म्हणून नाना नेहमी सांगायचे की भगवान वसिष्ठ ऋषींनी भगवान श्रीरामांना जेव्हा उपदेश केला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की जरी तू परमेश्वर आहे, ईश्वराचा अंश आहे हे त्यांनाही माहिती आहे, तरी त्यांनी असं म्हटलं की तू राजा आहे तेव्हा तुला कसं वागायला पाहिजे. तर अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जडा अंतस्त्यागी बहिर्रागी लोके विहर राघवा. लोकांमध्ये तू अशा पद्धतीने वावरलं पाहिजे. म्हणून भगवान कृष्ण जेव्हा सांगतात मीची इठाई वर्तावली, अरे मला सुद्धा तसं वागावं लागतं. कशा करता, लोकांचा उपकारा करता, लोकसंग्रह करता. लोकसंग्रह वापी कर्तव्यम कर्तुकमासी हे भगवान दत्तात्रेय अर्जुनाला उपदेश करतात. आणि तुकाराम सुद्धा जेव्हा म्हणतात देव पाहावयाशी गेलो तिथे देवचे होऊन गेलो, ते तर देवरूप होऊन गेले, तरी सुद्धा इतरांना तो भक्तीचा पंथ हा दाखवण्याकरता ते पुढे चालतात. येणे भक्ती पंथे अशा पद्धतीने हा पंथ जो आहे तो पुढे चालवण्याकरता लोकांना चालवतात. या ठिकाणी आणखीन एक महत्वाचं सूत्र काय आहे, तर ग्रस्थाश्रम हा सर्व आश्रमांचा पोषक आहे. म्हणजे कसा, सर्वे आश्रमा ग्रस्थाश्रया असे एक वाक्प्रचार आहे. म्हणजे काय, 4 जे आश्रम आहे, ब्रह्मचर्याश्रम,
गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि चातुर्थाश्रम. चातुर्थाश्रम म्हणजे संन्यास. मग ब्रह्मचारी असेल त्याचं काम काय आहे, त्यांनी शिक्षण घ्यावं, भिक्षा मागावी, पोट भरावं. भिक्षा मागून पोट भरावं. ही भिक्षा त्याला कोण घालणार आहे? गृहस्थ घालणार आहे. जो वानप्रस्थी आहे, वृद्ध दादा आहे, तो जो आहे म्हातारा दादा आहे, त्याचं पोषण कोण करणार आहे? तो गृहस्थाश्रम. जो गृहस्थ आहे तोच त्याचं पोषण करेल, सांभाळ कोण करेल? तोच करेल. आणि संन्यासी हा तर निरग्नी, त्याला स्वतः अग्नी पेटवून स्वतःचा स्वयंपाक करण्याची शास्त्राने आज्ञा दिली नाही. निरग्नी न चाक्रिया असा तो आहे. त्याला स्वतःच्या हाताने स्वयंपाक करताच येत नाही. त्याला काय आहे? त्याला भिक्षाच मागायची. पण तो भिक्षा कोणाकडे मागेल? गृहस्थाश्रमात. म्हणून म्हणतात, दत्तात्रय महाराज म्हणतात की तू खऱ्या अर्थाने गृहस्थाश्रमाचं पालन कर. आणि हा जो गृहस्थाश्रम आहे हा सर्व आश्रमांना पोषक आहे, पोषण करणार आहे. आणि त्यांनी एक छान वाक्य महाराजांनी स्वतःच्या भाष्यात असं लिहिलेलं आहे, याप्रमाणे आईचा आश्रय घेऊन सर्व प्राणी राहतात, मातेचा आश्रय घेऊन, त्याप्रमाणे गृहस्थ धर्माचा आश्रय घेऊन इतर सर्व आश्रमी लोक राहतात. म्हणून तत्वज्ञानाला काही जरी करण्याचं उरलं नसेल, हे जरी माहिती असेल, हे जरी ज्ञान झालेलं असेल, ते असून सुद्धा त्यांनी कर्म हे केलंच पाहिजे. हे सांगण्यासाठी विजानता असं एक शब्द सांगितला आहे. पुढे जो काही गीतेचा अन्वयार्थ आहे, जो काही गीतेचा भाग आहे, तोच या ठिकाणी महाराज सांगतात, यद्याचरिते श्रेष्ठस्तत्र देवेतरेचो अपि अपिच स्वयत प्रमाण मनुते लोकस्तदनु वर्तते. या ठिकाणी मूळ गीतेच्या श्लोकात 1-2 अक्षरांचा फरक आहे, पण भावार्थ एकच आहे की श्रेष्ठ माणूस जे जे आचरण करतो ते ते आचरण इतर लोक करतात. आणि तो जे प्रमाण मानतो त्याच लोक अनुसरण करतात. पण दोषवृद्धो भयातीतो निषिद्धान्न निवर्तते गुणबुद्ध्या न विहितम करोती जो अभिबालन बालवत. दोष आणि कर्म करण्याची बुद्धी याच्या पलीकडे गेलेला तो जो सिद्ध आहे, तो अशा पद्धतीने कर्म करून सुद्धा तो परावृत्त होत नाही, तो पुन्हा संसारात आसक्त होत नाही. तो मुक्तची स्वभाव आहे, तो मुक्तच असतो. आणि मग तो जाणकार असून सुद्धा, ज्ञानी असून सुद्धा एखाद्या बालकाप्रमाणे गुणबुद्ध्या न विहितम करोती यो अपि बालवत, अज्ञ असून सुद्धा लहान मुलासारखा गुणबुद्धीने विहित कर्मही करीत नाही. अशा ठिकाणी जो अशा पद्धतीने ज्ञानी आहे त्यांनी कसं वागावं, हे जणू काही या निमित्ताने भगवान दत्तात्रयांनी अर्जुनाला किंवा स्वामी महाराजांनी एक प्रकारे श्रोत्यांना आणि भक्तांना उपदेश केलेला आहे. त्या पुढे महाराज आपल्याला काय सांगतात ते आता आपण पुढल्या पुष्पात पाहू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.